माझं नाव भारती गोरखनाथ मंडळकर, मी FYBAची विद्यार्थिनी आहे। आज आपण 25 जानेवारी हा दिवस सर्वत्र भारतामध्ये नॅशनल वोटर्स डे म्हणजे मतदान दिन म्हणून साजरा केला जातो। यामागचं कारण असं आहे की नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे। जे 18 वर्षाचे नागरिक झाले त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे। इथे मी आपला पूर्ण भारत काढलेला आहे। भारतामध्ये जे लोक आहेत त्यांनी आपले हक्क, आपल्याला जे हक्क दिलेले आहेत ते आपण म्हणजे जे राईट्स आहे ते आपण हे केले पाहिजे आणि योग्य तो उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे। अमीर आणि गरीब या लोक, कोणी अमीर जरी असलं आणि गरीब जरी असलं तरी त्यांचं मत हे एकच असणार आहे। त्यानंतर बुजुर्ग, जवान आणि सबके वोट की ताकद एक समान होती आहे। म्हणजे असं नाही आहे की जे लोक श्रीमंत आहे किंवा गरीब आहे त्यांचे त्यांना हक्क वेगवेगळे, असं नाही। सगळ्यांना एकच हक्क आहे, तो आपण बजावला पाहिजे आणि प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे। हा दिवस साजरा करण्यामागचं खरं कारण आहे। 25 जानेवारी हा दिवस मतदान दिन केव्हापासून साजरा झाला तर 2011 पासून या दिवसाला सुरुवात झाली आहे। थँक्यू। अशोक वाणी आहे, मी FYBAची विद्यार्थिनी। मी हे पोस्टर बनवलेले आहेत आणि आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे। तर याचा उद्देश हा आहे की मतदाराला आपले ना अधिकार समजले पाहिजे ना, आपल्या एका मताची किंमत समजली पाहिजे। म्हणून मग इथं माय वोट्स माय राईट्स लिहिलेले आहेत आणि समोर म्हणजे आपण एक चांगला उमेदवार जर निवडून दिला तर भविष्यात म्हणजे आपल्या शैक्षणिक असो किंवा एज्युकेशन आपल्या त्यावर आधारित म्हणजे इथं वोट्स फॉर सेफ्टी, डेव्हलपमेंट, फ्युचर अँड बेटर एज्युकेशन आहेत। आणि आपण मतदान करताना कधीच म्हणजे आपण पैशांनी आपण बांधल्या गेलो नाही पाहिजे। याचा अर्थ आहे ते स्टॉप करन्सी, म्हणजे आपण पैशांनी आपण बांधल्या नाही गेलो पाहिजे, कारण पैशाने आपला फक्त ती किंमत लावली जाते की पैसे आपण घेतो पण मग तेवढीच किंमत होती। त्यामुळे आपण जे मतदान करतो त्याला काही अर्थ राहत नाही आणि म्हणजे आपल्याला सक्सेस मिळण्यासाठी वरील सर्व नॉलेज असेल, एज्युकेशन असेल, ते सर्व आपल्याला महत्त्वपूर्ण आहे। धन्यवाद।